आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून ज्या पीक विम्याची तुम्ही वाट बघत होते तोच निर्णय अखेर आता महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्या प्रतीक्षेचा अंत झाला असून आनंदाची बातमी आता मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. अगदी 5 मिनिटापूर्वी एक मोठी घोषणा झाली आणि एक मोठी बैठक पार पडली आहे. बैठकीमध्ये पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल निर्णय घेण्यासाठी आला आहे आणि सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, ही घोषणा नेमकं काय झाली आणि नेमकं काय म्हणाले आहे मुख्यमंत्री साहेब, तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे, गेल्या कित्येक वर्षापासून जो काही पीक विमा रखडलेला होता, जो काही शेतकऱ्याला भेटला नव्हता, त्याचाच निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आता जमा व्हायला सुरुवात झालेली होत असून आज जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले असून बघा, खात्यामध्ये देखील ते पोहोचले आहे. आणि कित्येक जिल्हे असे आहेत जिथे ठिकाणी काही तासामध्येच किंवा काही दिवसामध्ये निधी पोहोचणार आहे. मग शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला तर बघा, त्यांच्यासाठी 23वा हप्ता तुम्हाला भेटेल का? PM किसानचा 23वा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल तर तुम्ही पात्र आहात. तुम्ही देखील खात्यामध्ये तुम्हाला पीक विमा जमा होणार स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं आहे. मग घोषणा झाली आणि बैठकी मोठी बातमी समोर आली. परंतु आता पीक विमा जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही तपासून घ्या की तुम्हाला पीक विमा जमा झाला किंवा नाही, तुम्ही पात्र यादीमध्ये आहात की नाही. कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी वितरण होणार नाही. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आज फक्त 14 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. मग 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, येथील रहिवासी जर तुम्ही असाल, तर तुमच्या खात्यामध्ये 100% पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. परंतु ही शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनी यादी पाहून घेऊया, जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरणार आहे आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची निधी आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येत आहे. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित निधी सरकार वितरित करायला आजपासून सुरुवात केली आहे. गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्काच्या पैशाची वाट बघत होते. आज सरकारने हा प्रलंबित पीक विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता बघा, प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 रुपये निधी जमा होत आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा वितरण चालणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा, वितरण दुपारी होत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट 27,000 रुपये प्रति हेक्टरी मिळण्याची आणि जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर तुम्हाला 6 एकर शेत असेल तर बघा, 27,000 रुपयाचे दुप्पट तुम्हाला निधी जमा होणे म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 54,000 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला 2 हेक्टरी शेत असेल तर बघा, हेक्टरीनुसार पीक विमा देण्यात येणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. जर तुमच्या आता HDFC मध्ये बँकेमध्ये असेल किंवा सेंट्रल बँकेमध्ये असेल किंवा युनियन बँकेमध्ये असेल किंवा IDBI बँक असेल किंवा जिल्हा सहकारी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल, तरी तुम्हाला मोबाईलवर लक्ष ठेवा. सरकारने सर्वप्रथम या बँकामध्ये रक्कम पाठवायला सुरुवात केलेली आहे. तुमचं खाते यापैकी कुठल्याही एका बँकेमध्ये असेल, तुमच्या मोबाईलमध्ये आता मेसेज येणार आहे. शेतकरी बांधवांनो, 14 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्याला हा आनंदाचा मेसेज येणार आहे. कारण गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही वाट पाहिली होती, पीक विमा मात्र शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता शेतकऱ्याची प्रतीक्षा पूर्णतः अंततः संपत आलेली आहे आणि शेतकऱ्याला पीक विमा मिळत आहे. व शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मग शेतकरी बांधवांनी या पीकनुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असणार एवढं मात्र लक्षात ठेवा. आता बघा, काही प्रमाणामध्ये रक्कम खालीवर होऊ शकते.
काही शेतकऱ्याला 27,000, काही शेतकऱ्याला 30,000. तर याचं कारण म्हणजे पीक विम्यानुसार हेक्टरी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आता जर तुमचं भात पीक असेल किंवा तुम्हाला 45,000 रुपये भेटू शकतात. त्यानंतर बाजरी पिकाला 28,000 रुपये, सोयाबीन पिकाला 52,000 रुपये एवढा मोठा निधी सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून दर निश्चित करण्यामध्ये आले असून आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण की स्वतः सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आला असून तर मग लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो, आता जिल्ह्यांची यादी पाहणं अत्यंत गरजेचं महत्त्वाचं आहे. या यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आज स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा असा मिळणार आहे. 8,000 रुपयाचा कोटीचा निधी हा शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावरती 14 जिल्ह्यामध्ये जमा होणार. मग हा निधी नेमका कोणाला मिळणार आहे आपण पुढे पाहणारच आहोत. शेतकरी बांधवांना आता प्रत्यक्ष रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. यावेळी कोणतीही अडचण येणार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता निधी मिळणारच आहे. अनेक शेतकरी या आर्थिक अडचणीतून जमा होत आहे आणि कर्जमाफी झालेली असून अटी आणि शर्तीची कर्जमाफी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळून कसलाही दिलासा मिळत नाही, परंतु पीक विमा मात्र सरकारचा निर्णय आता घेतलेला आहे. बघा, सध्या या ठिकाणी पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. अधिवेशनामध्ये सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी बांधवांच्या बँके खात्यामध्ये थोडासा वेळाने जमा होणे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना आता पूर्ण विराम लागला आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. गेल्या कित्येक दिवसापासून देखील अफवा सुटल्या होत्या की दिवसा निधी या दिवशी मिळणार, त्या दिवशी मिळणार. बघा, पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अधिवेशनामध्ये ही घोषणा केली आहे. या ठिकाणी डायरेक्ट काही शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा आला आहे की खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मग आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा, योजनेचा असाल तर PM किसान योजनेचा 23वा हप्ता ज्यांना भेटला असेल, 21वा हप्ता ज्यांना भेटला असेल किंवा 20वा हप्ता भेटला असेल तर बघा, तुम्हाला पात्रतेनुसार शेतकऱ्याला पीक विमा सुद्धा जमा होणार अशी पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावलेली आहे. हा अटी भरपूर शेतकरी पात्र असणार. जर तुम्हाला 2,000 रुपयांची भेट मिळाली असेल तर 14 जिल्ह्यांमध्ये 27,000 रुपये प्रति हेक्टरी सुद्धा देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. मग आता लक्षात घ्या की दुसरी महत्त्वाची अट म्हणजे चुकीच्या मार्गाने किंवा खोटे कागदपत्रे दाखल करून बघा पीक विमा घेणारा आता खूप जणांनी खोटा पीक विमा फॉर्म भरला होता आणि या पीक विमा त्यांना नाही, तर तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट दाखल करून पीक विम्याचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. सरकारच्या वतीने ही मोठी बातमी आलेली आहे. बऱ्याच चुका आढळल्याने सरकार आता चौकशी करणार आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्याला मदतीसाठी सरकारने 1,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न बघा अट जास्त आहे, बघा म्हणजे 5 लाख रुपयापर्यंत ही अट आहे. ही मोठ्या ठिकाणी या सरकारचे उत्पन्न म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी एवढे मोठे उत्पन्न ठेवण्यात आलेले आहे. अशा सावकार शेतकरी देखील पीक विम्याचे लाभ घेऊ शकतात. आणि मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता जास्त काय चिंता करण्याची गरज नाही, कारण बघा या ठिकाणी अपात्रमध्ये जास्तीत जास्त शेतकरी मात्र आता पात्रच होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमचा आता आनंदाचे दिवस आले आहे, कारण की मान्सून सुद्धा महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. या ठिकाणी आता शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी पीक विमा सरकारच्या माध्यमातून सोडला जात आहे. आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या की म्हणजे या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हो शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 वर्षापासून पीक विम्याची वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये वेळेत पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला 3,75,000 रुपये शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी वंचित राहणार आहे, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. याचं कारण देखील सरकारने सांगितलं की आता 22, 23 आणि 24 या 3 वर्षांना भरून पीक विमा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. म्हणजेच की यासाठी त्यानंतर जर बघितलं शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे म्हणजे यवतमाळमधून असाल तर काही शेतकरी अपात्र आहे, परंतु जास्तीत जास्त शेतकरी मात्र पात्र आहेत. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हा लाभ जमा होण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या वतीने आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे. मग बघा शेतकरी बांधवांनो, त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे लातूर आणि परभणी. या 2 जिल्ह्यामध्ये याचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँकेला लिंक केलेला आहे
त्यांना डायरेक्ट हे पैसे मिळणार आहे आणि हे खूप मोठे पैसे आहे. तुम्हाला खूप मोठे हे डायरेक्ट पैसे भेटणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, हे 14 जिल्हे आता सांगतच आहो, लक्ष देऊन ऐका. यानंतर बघितलं तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला 3 वर्षाचे एकत्र पैसे मिळणार आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला मिळणार. त्यानंतर जर बघितलं तर बीड आणि बुलढाणा या शेतकऱ्यांना प्राधान्य सुद्धा विम्याची रक्कम मिळणार आहे आणि याचे आदेश देण्यात आलेले आहे. आणखीन लक्षामध्ये जर घेतलं तर या शेतकरी बांधवांना आणखीन महत्त्वाचे म्हणजे की तुम्हाला सरकारचे सांगितलेले कामे पूर्ण करावी लागणार. अतिशय महत्त्वाचे आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा मिळणार परंतु शेतकऱ्यांनी काम केलेल्या प्रकारचा पीक विम्याचा लाभ मिळणार नाही, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. तर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढले असेल अशा फार्मर ID कार्ड आत्ताच काढून घ्या. फार्मर ID कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर जर बघितलं सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तिथल्या शेतकऱ्यांना याचा पीक विमा मिळणार आहे. जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. चिंता करू नका अजिबात. कारण पुढील यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव जर असेल तर तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यामध्ये येणार आहे. ही होती महत्त्वाची अपडेट आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.